हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ताचे वाजले 10 सकाळचे आणि मी आता उठलेली आहे. मी आता जाते फटाफट आंघोळ, ब्रश, नाश्ता वगैरे करते, कारण मला निघायचं आहे डोंबिवली जाण्यासाठी आणि मला रिटर्न इव्हनिंगला घरी पण यायचं आहे. सो म्हणूनसाठी लवकर जाऊन लवकर यायला लागणार. सो मी जाते, फटाफट फ्रेश वगैरे होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना भेटते. सो मी आता आंघोळ करून आलेली आहे. हेअर वॉश वगैरे केलाय, हेअर ड्राय साठी ठेवली आहे मी. सो टिल देन मी फटाफट एकदम कपडे वगैरे चेंज करते आणि मग येते, मग आपण भेटूया. कारण कॅमेरा समोर आपण कपडे चेंज नाही करू शकत. सो बाय बाय. सो आता मी रेडी वगैरे तर झालेली आहे आणि आता मस्तपैकी मी माझा OTD नंतर दाखवते तुम्हाला. बट आता मी थोडस हलकं असं मेकअप करते. मेकअप म्हणजे ते जे लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला, हा आमचा छोटासा पिटाळा आहे, त्याच्यामध्ये आमचे खूप सारेशे वस्तू आहे मेकअपचे. उप्स, क्लमझी गाईज. ठीक आहे, असू दे. सो मी तुम्हाला नंतर भेटते. तोपर्यंत तुम्ही टाइमलेस एन्जॉय करा. मुंह तो बंद करो अंकल. सो हा माझा आउटफिट आहे. ब्लू कलरचा सिंपल टॉप आणि ब्लॅक कलरची जीन्स घातलेली आहे. कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगा मी कशी दिसते, काय दिसते. थोडा ओव्हर ऍक्टिंग पण केलं पाहिजे गाईज आयुष्यामध्ये. चला आता मी रेडी झालेली आहे. आता आपण निघूयात, कारण 12 वाजून गेले ऑलमोस्ट आणि मला रिटर्न घरी पण यायचं आहे, म्हणून साठी मी एवढा हे करते. पण ठीक आहे, अंघोळ करायला टाइम लागतो, हेअर वॉश करायचं होता म्हणून टाइम लागला. सो मी आता निघते. आपण भेटूया ऑटो मध्ये. तोपर्यंत बाय बाय. अरे क्यों? तो क्या हुई? टिकली लावायला विसरली. मेन मुद्द्याची गोष्ट तर ती होती. लावते आणि मग निघूया. चला फायनली आपण निघतोय. आता पाणी पिते, जरा तहान लागली मला. मी मध्ये कदाचित ब्लॉग केला तर करेन, कारण सर्व लोक बघतात म्हणून ते मला जरा लाज वाटते. सो अगर नाही केलं तर आपण डिरेक्टली डोंबिवलीलाच भेटूयात, आणि केलं तर मग मध्ये भेटूया. ऑटो पकडलेली आहे आता. खार स्टेशन जाते, त्याच्यानंतर ट्रेन चेंज करायचे 2. दादर वरून रिटर्न ट्रेन पकडायची डोंबिवलीसाठी. आणि आता सिग्नल लागलाय म्हणून थांबून भेटूयात पुढे. तिकीट काढायसाठी पण कितीतरी लाईन आहे. जीवावर येतो हर गोष्टी. गरमी होते गाईस, पाऊस असून पण गरमी. फायनली दादर स्टेशन आलेला आहे. मी आलेली आहे दादरला आणि आता कल्याणची ट्रेन लागली आहे. सो ही कल्याणची ट्रेन येईल, ती पकडून आपण जाऊया डोंबिवली. बस आता मी डायरेक्ट हा ब्लॉग कंटिन्यू डोंबिवलीमध्ये जाऊन करणार. ट्रेनमध्ये नाही घेणार, कारण तिकडे सगळे बघत असतात, त्यासाठी जरा लाज वाटते मला. तर भेटू आपण डिरेक्टली डोंबिवलीमध्ये. मी 12 वाजेपासून घरातून निघालेली आहे आणि आत्ता वाजलेत 1:30. 1:07ची कल्याणची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 9ला मगापासून उभी होती, पण ती ट्रेन काय अजून आली नाही. आणि इंडिकेटरवरती तिचा हे दाखवतं आहे की ती कुर्ला वगैरे पोचली असं, पण ती ट्रेन आली नाही. आणि आता माझ्या दीदीने मला फोन केला आणि सांगितलं की प्लॅटफॉर्म नंबर 11वरती आहे. मी एवढा सीडी चढून 11वरती आली अंबरनाथच्या ट्रेनसाठी, पण आता ती पण काय लागली नाही आणि ती पण काय आली नाही आहे. सो आता चुपचाप असं वाटतं घरी जाऊया आणि चुपचाप घरी जाऊन झोपते, कारण मला जाम झोप येते. फायनली ट्रेन भेटली.
फायनली आलेली आहे मी दीदीच्या घरी आणि बेल्टिंग करूया आपण. आज नाही बघत आहे गाईज, कारण हिला माहिती आहे मी ब्लॉग चालू करून आले. इथं तो मी ऍड करणार म्हणून साठी. वो छुप रही है गाईज. और ये है आमची काकू. हाय बोला. हाय. और ये है आमचा दादा. हाय बोल. तोंड लपवले गाईज. लोक तोंड लपवत आहेत. काय बोलायचं लोकांना. एनिवेज बाय गाईज. आता तुम्हाला ना मांजर दाखवते बघा. क्यूट आहे ना. ती घाबरते सध्या तरी, बिचारी खात होती. मला डायनला बघून ती घाबरून बसते आणि ती बघते. डोले बघा तिचे. घाबरते. चेंज केलं, शॉल घातली, खाल्लं काहीतरी. तमी आपला फुल झालेला आहे. आता थोडा बसूया, टाइमपास करूया आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय करतो, कुठे जातो. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हा बघायचं छोटंसं. सो टिल देन बाय बाय. आता आम्ही लोकांनी रिटर्न कपडे घातले आणि आता वाजले 4 आणि आता आम्ही लोक चाललो आहे न्यू माईक घेण्यासाठी मला. कारण मी तुम्हाला सांगितलं ना माझा त्या माईक मध्ये असा आवाज येतो जसं माझा घसा फाटलेला आहे. सवनगट्टेत आम्ही जातोय बघू नवीन माईक घेण्यासाठी. आवडला तर घेणार. आम्ही लोक आता एका शॉप मध्ये आलो आहे डोंबिवलीला माईक घेण्यासाठी. सो बघूया आपण मी कोणता माईक घेते ते. सो आता आम्ही लोक बाहेर जाऊन ह्याची क्वालिटी वगैरे चेक करतो आहे. व्हॉइस वगैरे ह्याचा कसा आहे काय आहे. सो बघूया. थोडा कन्फ्युजिंग आहे की नॉर्मल व्हॉइस पण असंच आहे की नाही म्हणून. सो लेट्स सी. आता आम्ही लोक रोडवरती आलो आहे चेक करायला. आम्ही लोक इथे माईक घ्यायला आलो आहे आणि हा दादा आमचा आहे काय करतोय आणि तो गाईज आम्हा लोकांना नाही भेटलेला आहे. आम्ही लोक आता सॅड आहे कारण त्याच्यामध्ये सॅडच्या ऑप्शनमध्ये व्हॉइस कॅन्सलेशन वगैरे वगैरे सर्व काय आहे पण ते जसं वर्क करायचं तसं नाही करत आहे. म्हणूनसाठी माझा मूड आता खराब आहे आणि आम्ही आता ऑनलाईनच ऑर्डर करणार. गाईज माझा मूड ऑफ झालेला आहे पण आता आम्ही लोक तर आता लोक थम्सअप की फॅन्टा काहीतरी पिणार आहे. चीयर्स गाइस. ये गेम भी बंद किया तेरे वजह से. PS5 दिखाने का ना अपना. PS5 गाइस. हेलो. सॉरी गाइस चालू नाही झालं अजूनपर्यंत. चालू झाल्यावर दाखवतो. तोपर्यंत ही बघा ही एवढा फाईट करून आली आहे ना बिचारी. शुभ्रा सर्वीकडून गाईस ती फुटलेली आहे सर्वीकडून. सो गाईस आता आपल्याला भेटलंय. ग्लास दिखा क्या लिखा है ग्लास पे. डोका शांत करायला काय काय करायला लागतो गाईस कारण आता आमचं डोका दुखतंय गाईस. ग्लास पे दिखा क्या हे दिलंय काहीतरी ग्लास. चला सँड ऑफ करतो. कशाला उभा आहे ना तिथे पुंगी वाजवायला उभा आहे तो. लगेच वाजवेल पुंगी. खाली उतरायला जागा आहे की नाही बाई. हो बाहेर जायचंय. चल मग खायला देऊ. काय पाहिजे काय देऊ. नुसती चुप ना. यामू सतवते.
किट्टू यामू सतवते ए बाबा खूप जास्त सतवते. बघितलं विंडोच्या बाहेर बसून सर्व खालचा नजारा बघण्यामध्ये गोष्टच वेगळी आहे. असं भाजी विजीचा मार्केट लागतो आणि हे झोपलेत बघ असं. तिघं बहिणी लाईनीमध्ये झोपतात. तीन तिगाडा काम बिगाडा. आम्ही लोक आलो आहे पाणीपुरी खायला. खातो आणि मग काय शेवपुरी आहे विथ गोलपुरी. इथे गोलपुरीमध्ये शेवटी तोंडाला. आणि आमचे दादा खात आहेत दहीपुरी असे आणि त्यांना ती आवडली नाही आहे गाईस. एक दोन घरी घेऊन जाऊ पण मला घरी नाही ठेवणार म्हणून साठी चुपचाप. पण किती क्यूट आहे. मोटू पेट सडक पे लेट. बाय गाईस. सो गाईस माझ्या मम्मासाठी हे ओके आणि हे कोथमीर. बाय गाईस. चलो मी निघालेली आहे घरी जाण्यासाठी आणि आता 9 साडेनऊ काहीतरी झालेले आहे. मी तुम्हाला डिरेक्टली आता घरी जाऊन भेटते कारण माझ्यामध्ये एनर्जी तर नाही आहे बिलकुल पण शूट करण्याची. सो भेटूया डिरेक्टली आपण घरी आणि मग आणि हो माईक वगैरे बघायला गेलेलो 2-3 शॉपमध्ये पण भेटले नाही आणि मे बी ते काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय माझ्या मोबाईलमध्ये. ती भेंडी कनेक्ट नाही होत आहे ते. सो बघूया अजून कुठेतरी असे 2-3 शॉप वगैरे ट्राय करून भेटतं तर चांगलंच आहे. ठीक आहे. टिल देन पूर्ण ट्रेन खाली आहे. असं वाटतंय की माझ्या पप्पांनी माझ्यासाठी स्पेशली ट्रेन बुक केली होती. भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. ट्रेन खाली आहे. घरी जायला ऑटोमध्ये आड्याचा पाऊस आलाय ते पण खूप दूर आहे. सो गाईज फायनली मी घरी आलेली आहे. आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट.